यानंतर बातमी अंजली दमाने यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्याची आहे। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या शोधापासून ते सरेंडरपर्यंतच्या घटनाक्रमावर दमाने यांनी एक मोठा दावा केलेला आहे। या साऱ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती असं सांगत त्यांनी याबद्दल उद्या सर्व खुलासा करणार असल्याचं म्हटलेलं आहे। पाहूयात। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा क्रूर चेहरा महाराष्ट्रासमोर उघड झाला। मात्र या साऱ्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कराडचं सरेंडर ते अटक होईपर्यंत धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती असा धक्कादायक आरोप अंजली दमानी यांनी केला। दमानी यांच्या दाव्यानुसार मुंडेंच्या सांगण्यावरून काम करणारा पहिला व्यक्ती शिवलिंग मोराळे याच्याच गाडीतून वाल्मिक कराड पुणे सीआयडीत सरेंडर झाला होता। दुसरा व्यक्ती बालाजी तांदळे कराडचा कट्टर समर्थक असणाऱ्या याच व्यक्तीला बीड पोलीस कराडच्या शोधासाठी सोबत फिरवत होते। आणि तिसरा व्यक्ती म्हणजे सारंगा आंधळे याचं काम पोलीस कारवायांची माहिती देणं होतं। यापैकी शिवलिंग मोराळे आणि बालाजी तांदळे या दोघांचे दावे हास्यास्पद आणि धक्कादायकही आहेत। वाल्मिक कराड सरेंडर होणार अशी बातमी पाहून शिवलिंग मोराळे स्वतःची 4चाकी गाडी घेऊन पुण्यात पोहोचला। तिथल्या एका चौकात कराडनं त्याला हात देऊन लिफ्ट मागितली। त्यानंतर मोराळे त्याच्या गाडीतून कराडला सीआयडी कार्यालयात सोडून आला असा हास्यास्पद दावा शिवलिंग मोराळेचा आहे। वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये गेलेले होते। ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा सरेंडर होणार आहे, टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते। तर मला काय अडचण नाही, ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली। त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते सीआयडी ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो। बालाजी तांदळे हा कराडला दैवत मानतो। सुदर्शन घुलेही त्याच्या ओळखीचा आहे आणि याच माणसाला आरोपी फरार असताना त्याच्या शोधासाठी बीड पोलीस सोबत घेऊन फिरत होते। बीड पोलिसांनी असं का केलं या प्रश्नावर त्यांचं उत्तर तुम्ही पोलिसांनाच विचारा असं तांदळे म्हणतो। गाडी कर्नाटकला 2 वेळेस गेलो आम्ही। कर्नाटकला, मुंबईला 7-8 वेळेस गेलो, पुण्याला 5-7 वेळेस गेलो, पुन्हा इकडे बाहेर कुठं लातूरला बघ, जालन्याला बघ, औरंगाबादला बघ, असे भरपूर ठिकाणी गेलो आम्ही गाडी। हो, तर मुंबईला आम्ही भिवंडीला गेलोत, ठाण्याला गेलोत, पुन्हा नवी मुंबईला गेलोत। हे पोलीस प्रशासनाला विचारा माझी का गाडी वापरली म्हणून। मी थोडंच उत्तर देणार त्याचं की तुम्ही मलाच काय घेऊन चाललात असं मी कसं म्हणू शकतो त्यांना? तुम्ही लागतात, तुम्ही सोबत जा, गेलो। दुसरीकडे शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीनं दमानियांशी संपर्क करून त्याच्यासोबत झालेल्या छळाची कहाणी ऐकवली आहे। माझ्याकडूनच पैसा घेऊन कराडनं आपला कसा छळ केला, खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात कसं अडकवलं, हा सारा तपशील बांगर यांनी पहिल्यांदाच मांडलाय। एफआयआर माझ्यावरतीच आहे। असे जवळपास 10-11 एफआयआर माझ्यावरती त्यांनी केलेले आहेत। धनंजय मुंडेचे आणि माझे संबंध फार चांगले होते। समाजाचा नेता म्हणून आम्ही त्यांच्यासोबत उभा राहिलो आणि मग नंतर मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष झालो। आक्रमकपणे काम केलं। योगायोग असं झालं की मी वंचितचा जिल्हाध्यक्ष आणि धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री। मग आमच्या दोघांमध्ये बऱ्याचदा कॉन्ट्रोवर्सी व्हायची कुठल्याही विषयामध्ये, कारण मी त्या समूहाच्या सोबत असायचो ज्या समूहाचं ते मंत्री होते। भगवानगडाच्या पायथ्याला मी ऊसतोड कामगाराचा मेळावा घेतला। ऊसतोड कामगाराच्या मेळाव्याला तिथं बाळासाहेब आंबेडकरांना बोलवलं। 20,000 कामगार त्या ठिकाणी जमा झाले। तिथून पुढे वाल्मिक कराडने आणि यांनी मला ट्रॅप करायला चालू केलं। मग ते गोड बोलून ट्रॅप केलं। वाल्मिक कराडने मला सांगितलं की आता दलित वस्तीचा निधी, डीपीडीचा निधी तुम्हाला देतो आणि त्याच्यासाठी त्यांनी जवळपास माझ्याकडून एक 35 लाख रुपये माझ्याकडून घेतले 2020ला। निधीची टक्केवारी कसली? वाल्मिक कराड निधी टक्केवारी घेऊनच द्यायचे ना, म्हणजे 10% तो निधी, तुम्हाला निधी पाहिजे असेल 10% घ्यायचे पैसे। हो, पण तो तर निधी सरकारचा, वाल्मिक कराड कोण आहे त्याच्यात? देण्याचे अधिकार यांना आहेत ना। मग ते काम झालं नाही तर आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार। मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते, मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो। आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना, हार्वेस्टर वाल्याचे देतात ना। असे आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे, किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडने घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले।
आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते. आणि 2020ला व्हिडिओ केला होता. मग 2020चा व्हिडिओ त्यांनी आता 24 मध्ये वापरला. त्याच्या अगोदर 21 मध्ये वाल्मिक कराड या सगळ्या लोकांनी मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं. संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी एमपीडी म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाहीये माझ्यावरती. समाजातले जे प्रतिष्ठित अधिकारी आहेत, IAS IPS अधिकारी, त्यांच्या कानावरती घातले होते. मी नामदेव शास्त्री महाराजांच्या सुद्धा कानावर घातलं की मला हा त्रास होतोय असा आणि हे जाणीवपूर्वक मला त्रास देत आहे. मी आज आणि मी पूर्ण पुरावे घेऊन बोलत आहे. म्हणजे माझ्या पत्नीचे आणि माझ्या मुलीचे मोबाईल नंबर मला चेंज करावे लागले, एवढा त्रास दिला या लोकांनी खालच्या पातळीत. आता त्यांना का त्रास दिला? हॅरॅस करायचं एकदम, म्हणजे जगूच द्यायचं नाही, म्हणजे यांनी सुसाईड केलं पाहिजे एवढा त्रास दिला मला. अरे बापरे. मी ते सर्व पुरावे घेऊन बसेल मीडिया समोर. मी FIR केल्या, कुठलाही पोलिसांनी तपास केला नाही त्या FIRचा की ही कोण लोक काही त्रास देणारे म्हणून. कराड इतका सारा माज कुणाच्या जीवावर करत होता? पोलीस अधिकाऱ्यांपासून ते प्रशासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत त्याच्या दहशतीचा आधार होता. लोकांचे मुर्दे पाडले तरी देखील कायदा आपलं काहीही बिघडवू शकणार नाही, ही हिम्मत कराडला कुठून आली? याचं उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे. तुर्तास याआधी फक्त जातीवरून वाल्मिक कराडला टार्गेट केलं गेल्याचं म्हणणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी आपण कधीही आरोपींचं समर्थन केलं नाही म्हणून पुन्हा एकदा पलटी मारली आहे. वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय. वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय किंवा वाल्मिकांना आज तुम्हाला दिसायला लागले. मी कधीच समर्थन नाही केलं. अरे मी कधीच समर्थन केलेलं नाही. कुठलाही फुटेज काढा. अरे मी कुठं समर्थन केलं? पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. खरं तर मी वाल्मिक कराड या व्यक्तीचं कधीही समर्थन केलेलं नव्हतं. मी समर्थन या गोष्टीचं केलेलं होतं की आरोपींची आडनावं वाचून ज्यावेळी सोशल वर्कर अंजली दमानिया किंवा सुरेश धस यांनी वंजारी समाजाला ज्यावेळी गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्या वंजारी समाजाला, अधिकाऱ्यांना, महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही कसं काय गुन्हेगार ठरवता, अशी माझी भूमिका होती. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.